सोलापुर में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती इस बार अनोखे अंदाज में मनाई जा रही है। 4 हुतात्मा स्मारक के सामने 7 मावले एक ऐतिहासिक विश्वक्रम की तैयारी में हैं। ये योद्धा लगातार 19 घंटे 19 मिनट और 19 सेकंड तक दांड पट्टा घुमाकर शिवराय को श्रद्धांजलि देंगे। शिवाजी महाराज के स्वराज्य संघर्ष में दांड पट्टा, लाठी काठी जैसे शास्त्रों की अहम भूमिका रही थी, लेकिन समय के साथ ये पारंपरिक हथियार लुप्त होते जा रहे हैं। इसी परंपरा को जीवित रखने के लिए और दांड पट्टा के महत्व को दुनिया तक पहुंचाने के लिए ये विशेष प्रदर्शन किया जा रहा है। इस अनोखी श्रद्धांजलि के पीछे शिवराम भोसले और उनके शिष्य जुटे हैं, जो अपनी कला के माध्यम से शिवराय को नमन कर रहे हैं। हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की दांडपट्टा हे शस्त्र, हे शिवरायांचं आवडतं शस्त्र, हे लुप्त होत चाललेलं आहे। आणि गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ह्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे। राज्यशस्त्राचा दर्जा देऊन थांबत नाही, त्यासाठी हे शस्त्र जगाला कळालं पाहिजे, भारत देशाला कळायला पाहिजे। सांगायचं एक तात्पर्य आहे की आजकालच्या मुलांना दांडपट्टा म्हणजे काय हे माहीत नाही आहे। ज्या शिवरायांनी स्वराज्याची खिंड लढवताना दांडपट्ट्याचा मोलाचा वाटा आहे या शस्त्राचा, ते शस्त्र जगाला कळलं पाहिजे। ह्यासाठी आम्ही ह्या खेळाची स्थापना केली, ह्या खेळाचा अभ्यासक्रम तयार केला। राज्य सरकारला व केंद्र सरकारला आम्ही त्याचा अभ्यास दिलेला आहे। आणि उद्या 19 तारखेला शिवरायांची जयंती आहे, त्याचं औचित्य साधून ट्रेडिशनल दांडपट्टा व भारतीय लाठी महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने आमचे 7 मावळे सलग 19 तास 19 मिनिट 19 सेकंद सतत दांडपट्टा फिरवून विश्वविक्रम करणार आहेत। याची सुरुवात सकाळी पहाटे आज 5 वाजल्यापासून सुरू झालेली आहे, ते रात्री 12:30 वाजता याची समाप्ती होईल। आजकाल वास्तविक पाहता महिलावर, मुलीवर अत्याचार होतात, देशावर अनेक संकट येतात। एकच सांगायचं आहे की कोणत्या तरी बॉलच्या मागं दुनिया पळण्यापेक्षा शिवकालीन शस्त्राच्या मागं जर ही कला अवजित झाली तर उद्या देशावर येणारं संकट किंवा महिलावर होणारे अत्याचार कमी होतील। ह्याच्यासाठी सर्व पालकांनी सुद्धा ह्या कलेचा विचार करून आपल्या मुलांना शिकवावे।